नमस्कार मंडळी. तर आज बनवूया मालवणी पद्धतीत कोंबडी वडे आणि चिकन, ते पण बिना खोबऱ्याचे. आपण रेग्युलर खोबऱ्याचे चिकन बनवतो, तर असे बिना खोबऱ्याचे चिकन मी तुम्हाला दाखवते. आणि मस्त असे टम्म फुगलेले वडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार, तुम्ही नक्की बघा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वड्यासाठी एक भाजणी करूया. तर त्यासाठी ना थोडेसे मसाले, म्हणजे थोडेसे सुके धणे घेतले 2 चम्मच जायचे, 1 चम्मच जसे बडीशेप घेतला, अर्धा चम्मच जसा मेथी दाणे आणि 5-6 मिरी घेतली. आता हे ना भाजून घ्यायचं थोडंसं, म्हणजे जास्त असं खरपूस नाही भाजायचं, थोडंसं कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घेते. तर कढाई गरम झाली की त्यामध्ये मी अगोदर ना धणे घालते आणि बडीशेप आणि लवंग मिरी घालून घेते आणि चांगली अशी 2 मिनिटं अशी भाजून घ्यायची. कारण आपण त्यामध्ये ना मेथी पण घातली ना एक साथ, तर मेथी लवकर अशी जाळून येईल आणि जरा खायला कडू लागेल, म्हणून पहिलं आपण हे सर्व भाजून घ्यायचं. नंतर भाजलं की आपण मेथ्यांना घालायचा. मेथ्यांना पण आता 1 मिनिट, असं कढाई गरमच आहे म्हणून गॅस इथे मी बंद ठेवणार आणि मेथ्यांना 2 मिनिटं अशी कढाईमध्ये भाजून घेणार. त्यामुळे ह्या मसाला तयार केल्यामुळे वड्यांना कसं चांगला असा वास येतो, खायला पण छान लागतात वडे मस्त. तर आता हे चांगलं भाजून घेतलं. थंड झालं का मिक्सरमध्ये त्याची बारीकशी असं पावडर तयार करून घ्यायची. जेवढी बारीक होईल ना तेवढं असं मिक्सरमध्ये लावून घ्यायचं. नंतर त्या पीठ मळण्यासाठी मी 2 वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे बिना भाजणीचं आपण वडे बनवत आहे, त्यामध्ये भाजणी काहीच केली नाही. आपण घरातल्या साहित्यामध्ये जे आपण पीठ आहेत ना, त्याच पिठापासून आपण हे वडे बनवणार, तरी पण वडे एकदम छान होतात. तर 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. ह्या वाटीने तुमच्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता, तुम्ही जास्त कमी प्रमाणात. तर इथे बघा 2 वाट्या घेतल्या तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ. आणि आता हे चांगलं मिक्सरला लावलेलं सर्व मी भाजणी केलेली ती जास्त मोठी नाही ठेवायची, थोडंसं बारीकच लावून घ्यायचं सर्व हे. तर इथे बघा सर्व घालून घेतलं. त्यामध्ये थोडंसं हळद टाकते, त्यामुळे कसे वड्यांना चांगला असा कलर येतो. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे बघा चवीप्रमाणे 2 चम्मच थोडंसं मीठ घातलं आणि सर्व हे आता मिक्स करून घ्यायचं. आता इथे तेल बी काहीच नाही घालायचं. आता त्यामध्ये मी एक वस्तू घालणार आहे, त्यामुळे आपले वडे अजूनही चांगले होतील आणि खायला पण छान लागतील आणि चांगले असे फुगून येतील. तर इथे मी पाववाटी अशी ना उडीद डाळ घेतलेली, ती ना 2-3 तास अशी फुगत ठेवलेली, चांगली अशी विजून आली आहे, फुगून आली आहे. आता ही मिक्सरला बारीक अशी लावून घ्यायची, त्यामुळे वड्यांना कशी चांगली अशी टेस्ट लागते खायला पण. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. तर इथे बघा बारीक अशी लावून घेतली. आता पिठामध्ये हे सर्व मी घालून घेते. आता इथे पीठ मळण्यासाठी मी तिथे पाणी घेतलं आहे. तर पाणी थंड नाही घ्यायचं, थोडंसं गरम करायचं, म्हणजे जेवढं कोमट होईल ना पाणी तेवढं पीठ पण लवकर येतं, म्हणजे फुगून येतं चांगलं आणि वडे पण चांगले होतात. म्हणून थंड पाण्यात नाही मळायचं, थोडं गरम पाणीत घ्यायचं. तिथे मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून ना पिठाचा चांगला असा गोळा करून घेईल. जास्त पण घट्ट नाही ठेवायचा आणि जास्त पण असा पातळ नाही ठेवायचा, मीडियम साईजमध्ये असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे बघा गोळा तयार करून घेतला आहे. जास्त असं घट्ट पण नाही आहे आणि जास्त असं पातळ पण नाही आहे. तर 2 मिनिट थोडंसं तेल घालतं. पहिलं मी तेल बी वापरलं नव्हतं, तर थोडंसं इथं त्यामध्ये तेल वापरते. तेल घालून घेते आणि 2 मिनिटं असं पुन्हा असं मळून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही 2 मिनिटं असं मळून घेतलं. आता ह्याला पिठाला ना 1 तास तुम्ही जास्त वगैरे ठेवलात ना तेवढं हे पीठ चांगलं येईल. 1 किंवा अर्धा तास ठेवायला पाहिजे, किमान तरी अर्धा तास ठेवायला पाहिजे. तर मी ते तेल घालते थोडंसं. तर गावाकडे कसं थोडा कोळसा तेल घालून पहिल्यांदा आई ठेवायची, असं मस्त असे ते स्मोकी वास यायचा कोळसा घातल्यामुळे. आता इथे कसं ते शक्य नसल्यामुळे थोडंसं तेल आणि कांदा घालून ठेवतात, पण मी त्याला कांदा बिना काहीच नाही घातला आहे, फक्त तेल घातलं. आणि हे पीठ ना मी असंच अर्धा तास ठेवणार आणि अर्धा 1 तास असंच ठेवायचं. तोपर्यंत आपण चिकन बनवूया. तर चिकनसाठी मी अर्धा किलो फक्त चिकन घेतलं आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेतलं आणि त्याला ना मी हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं. तर आपण आता हे बिना खोबऱ्याचे बनवतो आहे, त्यासाठी मी 5 कांदे घेतले आहेत आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. तर तुमचे मोठे कांदे असतील तर 4च घ्या, छोटे आहेत म्हणून मी 5 घेतले इथे. आणि बारीक एकदम कापून घ्यायचे. जेवढे बारीक कापता येईल ना तेवढे तुम्ही बारीक कापा.
त्यामुळे त्याची ग्रेव्ही पण कशी चांगली होते. तिथे बघा मी 4 कांदे कापून घेतले आणि 2 टोमॅटो पण बारीक कापून घेते. तिथे मी गॅसवर कढाई ठेवली. कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चम्मच जसं तेल घालते आणि थोडेसे खडे मसाले घेतले. तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी विलायची आणि थोडंसं जिरं घेतलं आहे. ते आपण तेलात घालून घ्यायचं आणि 1 मिनिट असं म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं जिरं आणि थोडंसं भाजलं की त्यामध्ये आपण आता कांदा घालायचा. सर्व हे 4-5 कांदे कापले होते ना ते मी आता घालून घेते आणि आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं चांगलं असं मऊसर. थोडंसं मऊसर लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचा कांदा. त्यासाठी थोडंसं मी मीठ टाकते, त्यामुळे कसा कांदा लवकर भाजून येईल. तर इथे बघू शकता थोडासा कांदा मऊसर थोडासा लालसर झाला आहे. तर आपण इथे आता आलं लसूण ही पेस्ट केलेली मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे. ती 2 चम्मच अशी पेस्ट घालून घेते आणि कच्ची आहे, भाजलं नव्हतं मी आलं लसूण, म्हणून आता इथे तेलामध्ये चांगलं असं 2 मिनिटं भाजून घेणार आहे. तिथे आलं लसूण पेस्ट भाजली की त्यामध्ये आपण टोमॅटो कापून ठेवला ना तो घालून घ्यायचा. टोमॅटो पण 2 मिनिटं असा भाजून घ्यायचा. तेव्हा टोमॅटो जरा मऊसर झाला आहे तर त्यामध्ये आता आपण मसाले घालणार. तर तुम्ही रेग्युलर वापरतात ते मसाले तुम्ही घालू शकता, रेग्युलर वापरतात ते. तर मी ते मालवणी मसाला घेतला आहे, गरम मसाला, चिकन मसाला घेतला आहे, कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला तुम्ही घेऊ शकता आणि हळद घेतली आहे. तर आपला हा मालवणी मसाला आमचा घरगुती मसाला असतो म्हणून मी मालवणी मसाला वापरला. तुम्ही रेग्युलर जेवणातला तुम्ही वापरतात ते मसाले तुम्ही घेऊ शकता. चांगला असा मसाला 2 मिनिटं असा परतून घ्यायचा तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये सर्व आणि आपण चिकन आहे ना ते घालून घ्यायचं. तर इथे आता मी पाणी काहीच नाही घालणार आहे. तर इथे चवीप्रमाणे मीठ घालते. पहिलं पण आपण कांद्यामध्ये मीठ घातलं आहे, पण आता थोडंसं कमीच घातलं मी. तर आता सर्व हे 2 मिनिटं असं मसाल्यामध्ये चिकनला मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं असं. तर इथे पाणी नाही घालायचं आणि आता मी वरती ताट ठेवलं आहे, झाकण ठेवलं आणि त्यावर आता मी पाणी घालणार आणि तेच पाणी मी आता चिकनमध्ये नंतर घालणार. आता मी चिकनमध्ये पाणी घातलं नव्हतं. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि वाफेरत 2 मिनिटं आपण चिकन शिजू द्यायचं. ते 2-3 मिनिटं वाफेर मी शिजून घेतलेलं आणि जे ताटावर पाणी होतं ना ते मी घातलेलं. तो शॉट माझा आला नाही, कॅमेरा बंद राहिला त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. ते पाणी घालून घेतलं ताटावरचंच आणि आता ताट ठेवायचं पुन्हा आणि आपण चिकन 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं. चिकनची शिस्त आहे तोपर्यंत आपलं अर्धा तास झाला आहे. अर्धा तास जाऊन गेला. आता वडे करण्यासाठी घेऊया. इथे बघा छान असं पीठ आलं आहे, मऊसर थोडंसं झालं पीठ. आता थोडं घेते कारण जास्त आहे एक पीठ म्हणून मी थोडा एक गोळा घेते आणि 2 मिनिटं असं मळून घ्यायचा पुन्हा. हे बघा पुन्हा असं 2 मिनिटं मळून घेतला आणि गोळे करून घ्यायचे. छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोळे करू शकता. तर इथे बघा मी मीडियम साईजचे गोळे केले. तर तुम्हाला सांगते मी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर पण करा. इथे बघा तेल मी ठेवलं गॅसवर गरम करण्यासाठी आणि ते पोळपाटवर मी ना तेलाची पिशवी घेतली आहे. तुम्ही प्लॅस्टिक पिशवी तेलाची कुठलाही किंवा केळीचं पान असेल ते पण घेऊ शकता. छान असं तेल लावायचं. मी ह्या पिशवीला तेल लावलेलंच होतं अगोदर म्हणून तीच पिशवी घेतली आणि असं एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि असं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल चांगलं असं गरम झालं पाहिजे वडे भाजण्यासाठी. गोळा घ्यायचा, गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आणि वडे असे थापटून घ्यायचे. तर अशा पद्धतीस आपण वडांना थापून घ्यायचा. तिथे बघा मी थोडं जाडसरच ठेवायचा. वडे कसे थोडा जाडसर असतो, पुऱ्यासारखा पातळ नाही केला तो. तर इथे बघा मस्त अशा थापून घेतला गोलसर. पुन्हा तुम्हाला एक दाखवते. तर गोळा घ्यायचा, थोडंसं वरून मी तेल लावते आणि बोटाच्या साईजने नाही तर मी हाताच्या ह्या भागाने ना असे थापटून घेतात आमच्याकडे, त्यामुळे कसे मस्त असे गोलसर येतात. ते तुम्ही अशा प्रकारे करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. ते बघा मस्त असे थापून घेतले. आता तेल चांगलं गरम झालं पाहिजे. तेल कसं कडकडीत गरम झालं ना वडा चांगला असा फुगून येतो. इथे बघा गॅस मी थोडा मोठाच ठेवला आहे आणि आपण चांगला असा भाजून घेऊया आता दोन्ही साईडने. त्याचे बघा मस्त असे टम्म फुगून येतात. बघा एका साईजने असं बघा छानपैकी किती मस्त असं फुगून आलं आहे बघा इथे.
तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, नक्की तुम्हाला नक्की आवडणार. आणि काही वेळ नाही लागत करायला, भाजणीची काही त्रास नाही, भाजणी करायची काही गरज नाही. तर तुमच्या घरगुती पिठापासून तुम्ही बनवू शकता. घरात काही तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ सगळ्यांकडे असतं. तर थोडीशी उडीद डाळ घातली आणि थोडेसे ते सांगितल्याप्रमाणे मसाले घातले तर मस्त असे वडे बनवून येतात आणि एकदम झटपट होतात. तर इथे बघा मस्त असा फुगून आला एक. पुन्हा असं घालून घेते, तुम्हाला दाखवते. एकदम टम्म फुगून येत आहेत सर्व. अशाच प्रकारे फुगणार, तुम्हाला दाखवते मी. बघा, तर इथे मी एक तवा घेतला, तव्यावर शेवडे काढून घेते. तुम्ही टाटामध्ये टिश्यू घालून टिश्यू पेपरवर पण काढू शकता. ते बघा छानपैकी सर्व अशाच प्रकारे फुगून येतील मस्त असे. पीठ पण चांगलं आलं आहे. आपण थोडीशी उडीद डाळ घातली आहे त्यामुळे कसे पण आपली कसं पीठ छान आलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त असं भाजलं आहे. तर तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही थापटून घ्या. हे बघा मस्त असे कलर पण बघ किती छान आला आहे कलर पण. आणि एकदम मस्त वरून असे एकदम कुरकुरीत आणि मऊसर जातात मधून. अशा प्रकारे मी सर्व वडे भाजून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. तेव्हा छान असे वडे तयार झाले. तर पुन्हा सांगते, नवीन माझ्या रेसिपी असतील तुम्हाला आवडत असतील तर नवीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझं चॅनल पण नवीन आहे. हे बघा चिकन पण आपलं शिजलं आहे आता, त्यामुळे मी खोबरं बी काहीच वापरलं नाही. कांदा आणि टोमॅटोमध्ये चिकन हे बनवलेलं आहे. चिकन छानपैकी थोडासा मी रस्सा असा ठेवला आहे, कारण वड्याबरोबर खायला थोडासा रस्सा असा चांगला लागतो. हे बघा छानपैकी चिकन झालं आता, तयार झालं आहे. थोडीशी तवरून आता मी कोथिंबीर टाकते. चिकन पण आपलं आता रेडी झालं आहे. त्यामध्ये मी खोबरं वापरलं नाही, बिना खोबऱ्याचं चिकन. तुम्ही असं झटपट बनवून खायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही चिकन बनवू शकता, थोडासा कांदा टमाटा घालून. हे बघा चिकन छान लागतं अशा पद्धतीत पण. तेव्हा वडे पण थोडेसे भाजून घेतले, एकदम मस्त असे टम्म कुरकुरीत वर एकदम. वरून बघा एकदम कुरकुरीत, आतमधून एकदम मऊ झाले आहेत. तेव्हा तयार झाले आपलं चिकन आणि कोंबडी वडे. तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अशा पद्धतीत तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतात.